महाराष्ट्रात यंदा दुष्काळ वगैरे पडणार नाही. या उलट यंदाचं साल हे शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं राहणार असल्याचा हवामान अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजावर लाखो शेतकरी विश्वास करतात. त्यामुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. महासागरात सुरू असलेल्या वातावरणातील बदलांमुळे राज्यात अपेक्षित पाऊस पडण्यास विलंब होत आहे. राज्य आणि देशातील मान्सूनवर यंदा अल निनोचं संकट आहे. या संकटामुळे राज्यावर दुष्काळाचे देखील सावट आहे. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांकडून यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पेरण्या केल्या आणि पाऊस पडला नाही तर शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. एकीकडे राज्य सरकारकडून अल निनोच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या जात आहे, तर दुसरीकडे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डक यांच्यावर ग्रामीण भागातील शेतकरी खूप विश्वास ठेवतो. त्यामुळे त्यांच्या या अंदाजाला महत्त्व मानलं जात आहे. शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना घाबरू नका. या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होणार आहे. तसेच काही जणांच्या तरीही पेरण्या राहिल्या तरी 10 जुलै ते 15 जुलैच्या काळातही तुफान पाऊस येईल, तेव्हाही पेरण्या करता येतील, पण दुष्काळ वगैरे पडणार नाही, असा दावा पंजाबराव डक यांनी केला आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, पण दाखल झाल्यानंतर तो स्थिरावला. पण वारा सुटण्याची ही परिस्थिती पाऊस पडल्यानंतर पुढच्या महिन्यात असते. यावर्षी ही परिस्थिती आधी आल्यामुळे शेतकऱ्याला असं वाटतंय की यावर्षी पाऊस पडणार नाही. प्रसारमाध्यमांमधून आहेत की दुष्काळ पडणार. मी सर्वप्रथम सांगतो, या वर्षाचं साल सर्वात चांगलं राहणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. सगळ्यांच्या हळूहळू पेरण्या सुरू होणार आहेत, असं पंजाबराव डक यांनी म्हटलं आहे. यावर्षी जून महिन्यात थोडासा पाऊस कमी पडणार आहे, पण जुलैत जास्त पाऊस पडणार आहे. ऑगस्टमध्ये कमी राहील. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये धुमाकूळ घालणार आहे, पण दुष्काळ वगैरे पडणार नाही. यंदाचं वर्ष शेतकऱ्याचं साल आहे. शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं साल आहे. शेतकऱ्यांना घाबरू नये असं आवाहन पंजाबराव डक यांनी केलं आहे. 18 जून नंतर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल. तिथून पाऊस मराठवाड्याच्या दिशेला येईल. 21 ते 29 जून काळात मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल. 23 ते 29 जूनच्या दरम्यान पाऊस उत्तर महाराष्ट्रात जाईल. त्याच काळात पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस पडेल, पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे. दरम्यान अल निनोमुळे राज्यात कमी पावसाची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्र पेयजल जाहीर झालं आहे. या धोरणाच्या माध्यमातून ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचे पाणी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. या योजनेच्या माध्यमातून आता ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण पेयजल योजनांचा विकास करण्यात येणार आहे. स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. यासोबतच ही योजना चांगल्या रीतीने राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.